रात्री उशिरा वर्षावर फडणवीस आणि शिंदेमध्ये मंथन. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर झाली चर्चा. जय महाराष्ट्राच्या सूत्रांची माहिती. आज विधान परिषदेतील 9 आमदारांचा निरोप समारंभ. सभापती राम शिंदेंची माहिती. उपसभापती नीलम गोरे चुकलेल्या नाहीत. विधिमंडळ कायदेतज्ञ अनंत कळसेंचं मत. विधान परिषदेतही कुरघोडीचं राजकारण. सभापती शिंदे यांनी रोखले उपसभापती गोरेंचं फरमान. शिवसेनेच्या मंत्र्याला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा सभागृहामध्ये दावा. सातारा पोलीस अधीक्षकाच्या निलंबनाचे दिले होते उपसभापती नीलम गोरेंनी आदेश. अनिल परबांनी शिवसेनेच्या नेत्यांना डिवचलं. हे कसले वाघ, हे तर मारखाऊ मंत्री. भाजपकडून सातारा पोलीस अधीक्षकाची पाठराखण. उपसभापतींची दिशाभूल झाल्याचा आमदार जयकुमार गोरेंचा दावा. लोकसभेचे आता होणार 815 खासदार. विद्यमान अधिवेशनातच महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं जाणार. देशामध्ये निवडलेल्या जाणार 269 महिला खासदार. विश्वनाथ लहाडेंविरोधातील वक्तव्य वसंत मोरेंना भोवणार. वसंत मोरेंवरती अटकेची टांगती तलवार. जिल्हा न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळला. भोंदूबाबा खरातच्या कार्यालयाची गुन्हे शाखेकडून तपासणी. आता आणखी एक काय सत्य समोर येणार याकडे लक्ष. वाद मिटवा अन्यथा मी देखील महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवतो. महाराष्ट्र केसरी वादावर चंद्रहार पाटलांचं वक्तव्य. पुणे मनपामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी. विविध मुद्द्यांवरून दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये बाचाबाची. परिस्थिती पूर्वपदावर येईल, काळजी करू नका. भारताची 41 देशांकडून तेल खरेदी. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लोकसभेमधून निवेदन. भारतानं देशांतर्गत एलपीजी उत्पादन वाढवलंय. पंतप्रधान मोदींची संसदेतून माहिती. पीएम मोदींनी अमेरिकेविरुद्ध एक शब्दही उच्चारला नाही. ते 100% ट्रम्पच्या नियंत्रणाखालीच. राहुल गांधींचा जोरदार हल्ला. सोन्या चांदीची आजारी घसरगुंडी सुरूच. तोळ्यामागे सोनं 5,000ने तर चांदी किलोमागे 10,000नी घसरली. इराण समोर अमेरिकेनं शेपूट घातलं. इराणच्या तेल साठ्यावर हल्ला करणार नाही. भडकलेल्या तेलाच्या किमती काबूत ठेवण्यासाठी अमेरिकेनं घेतला निर्णय. फ्रान्सचे माजी पंतप्रधान जोस्पिन कालवश वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. विठ्ठलाच्या पूजेसाठी आता ऑनलाईन नोंदणी होणार. भाविकांसाठी सुलभ संधी.